In previous lecture, which point we covered? Type of iron. Comparison between types of iron. ठीक आहे. हे लिहून घेतलं का आपण, का फक्त डिस्कस केले? डिस्कस केलंय. ठीक आहे. आपण थोडं पुढचे पॉइंट डिस्कस करूया आणि नंतर लास्टला मग सगळं लिहून घेऊया. ठीक आहे. पाहता हे झाले. ओके, दिस इज द कंपॅरिझन बिटवीन टाइप्स ऑफ आयर्न. ठीक आहे. आता हे कम्प्लीट झालं आपलं. आता त्याच्या पुढचा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे, अलॉयज. ठीक आहे. आता व्हॉट इज अलॉय? Alloy is, we know that alloy is a mixture of 2 or 3 metals. So it is how we can define the alloy? Alloy is homogeneous mixture of 2 or more elements in which they are must be metal. ओके, 2 किंवा 2 पेक्षा जास्त इलेमेंट म्हटले. ठीक आहे, त्यांचं मिक्सचर, पण ते कसे असायला पाहिजेत? मेटल्सच पाहिजेत. 3 असतील, 4 असतील, पण तिन्ही मेटल्स पाहिजेत, किंवा 4 असतील तर 4ही पण काय पाहिजेत? मेटल्स पाहिजेत. ठीक आहे. तर दिस इज द डेफिनेशन ऑफ अलॉय. फॉर एक्झाम्पल, द ब्रास अलॉय आहे. ठीक आहे. ब्रास इज ए कॉम्बिनेशन ऑफ कॉपर अँड झिंक. नंतर ब्रॉन्झ आहे. ब्रॉन्झ हे कशाचं आहे? ब्रॉन्झ इट इज अन अलॉय, that is it is an mixture of copper and tin. Then purpose for making alloy. आता कशासाठी आपण अलॉय बनतो? अलॉयची डेफिनेशन समजली. परत एकदा सांगते, अलॉय इज ए होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस म्हणजे एक समान असं मिक्सचर असेल. आता 2 मेटल्स आहेत. ठीक आहे, म्हणजे कॉपर आणि झिंक असेल, तर कॉपर आणि झिंक दोन्ही व्यवस्थित थोरली मिक्स झाले असतील. असं नाही की त्याचे पार्टिकल सेपरेट आउट होतील किंवा पीपीटी सेटल डाऊन्स होतील वगैरे, असं नाही. होमोजिनियस म्हणजे एक समान असं मिक्सचर असेल की जिथून कुठलाही पार्टिकल त्या दोघांपासून सेपरेट दिसणार नाही. म्हणजे कॉपर आपल्याला झिंक पासून सेपरेट दिसणार नाही, किंवा झिंक पण असं सेपरेट दिसणार नाही. तर असं जर सोल्युशन असेल, मिक्सचर असेल, तर त्याला आपण काय म्हणतो की एक समान मिक्सचर आहे. म्हणजेच कसं आहे? होमोजिनियस आहे. अलॉय हे कसं असतं? होमोजिनियस. जर तुम्ही पितळ पाहिलं किंवा जे कॉपरची भांडी असतात, आपले तांब्याची भांडी आपल्या घरामध्ये, तर ते जर पाहिले तर ते जे अलॉय आहे तर ते एक समान असं दिसतात. ठीक आहे. म्हणून आपण अलॉय हे काय म्हटलं की ते नुसतं मिक्सचर नाही, कसं आहे तर होमोजिनियस आहे. इट इज अन होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more elements in which दे आर मस्ट बी मेटल. ते कसे पाहिजेत? मेटल्सच पाहिजेत. ठीक आहे. हे स्ट्रिक्टली कसे पाहिजेत? मेटल्स पाहिजेत. नॉन मेटल वगैरे आपण मेटल सोबत मिक्स करू शकत नाही. आता हे अलॉयची डेफिनेशन झाली. आपल्याला काय स्टडी करायचा नेक्स्ट पॉइंट? तर पर्पज फॉर मेकिंग द अलॉय. कशासाठी अलॉय बनवला आपण? त्याचे काय पर्पज आहेत? तर फर्स्ट सी, टू इन्क्रीज द हार्डनेस. सपोज एक कास्ट आयर्न आहे आपला. ठीक आहे. तर कास्ट आयर्न जो होता तो कसा आहे? त्याचा हार्डनेस कसा आहे? कमी आहे, ब्रिटल आहे. तो हार्ड आहे पण कसा आहे? ठिसूळ, मोडला जातोय किंवा लगेच ब्रेक होत आहे. तर आपल्याला त्याचा हार्डनेस इन्क्रीज करण्यासाठी आपण दुसरा अनदर एलिमेंट्स त्यामध्ये ऍड करत असतो. दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टन्स, दिस इज द फर्स्ट पर्पज ऑफ टू मेकिंग द अलॉय, टू इन्क्रीज द हार्डनेस. ओके, सो प्युअर मेटल्स आर सॉफ्ट. आपल्याला माहिती आहे प्युअर मेटल जे असतात ते सॉफ्ट असतात. देअर हार्डनेस कॅन बी इन्क्रीज्ड बाय अलाउइंग it with a suitable elements. For example, iron become hard by addition of small amount of carbon. आयर्न आता सांगितलं जसं तो कसा असतो, तर आयर्न हा लगेच मोडला जातो, ब्रिटल असतो. तर त्याचे हार्डनेस इन्क्रीज करण्यासाठी आपण त्यामध्ये कार्बन ऍड करू शकतो. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टन्स, टू इन्क्रीज द हार्डनेस. सेकंड, अलॉयचा आपण काय पर्पज सांगू शकतो? कशासाठी आपण अलॉय बनवले? तर टू इन्क्रीज द टेन्साइल स्ट्रेंथ. ओके, tensile strength of metal can be increased on addition of other element. आता जो मेटल आहे त्याची टेन्साइल स्ट्रेंथ जर कमी असेल, म्हणजे त्याला आपण जास्त ताणलं जाऊ शकत नसेल एखाद्या मेटलला, तर त्याची टेन्साइल स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी आपण त्यामध्ये अनदर एलिमेंट ऍड करू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, बाय ऍडिशन ऑफ 1.1% कार्बन इंटू स्टील. पहा, खूप कमी प्रमाणात आपल्याला ऍड करायचे. 1.1% मध्ये कार्बन आपण फक्त ऍड केला. 100 - 1.1 करा, जे राहिलेलं असणारा ह्यूज अमाऊंट ते आपला ओरिजिनल मेटल असेल. अलॉय जे आहे ते खूप कमी प्रमाणात आपल्याला ऍड केलं तरी सुद्धा आपल्याला त्याचे त्याचे परफॉर्मन्स आहे तो गुड मिळतो. सो वी कॅन ऍड 1.1% ऑफ कार्बन इंटू स्टील. So its tensile strength of iron it is increased by the 10 times.
जर आपण 1.1% जरी ऍड केलं तर त्याची टेन्साईल स्ट्रेंथ ओरिजिनल जेवढी होती त्यापेक्षा 10 टाइम्सने काय होते, इन्क्रीज होत असते. ठीक आहे. देन नेक्स्ट, टू इन्क्रीज द कोरोजन रेजिस्टन्स. कोरोजन रेजिस्टन्स ऑफ मेटल कॅन बी इन्क्रीज बाय अलाउइंग. फॉर एक्झाम्पल आपला आयर्न आहे. ठीक आहे. आता आयर्न जो आहे तो आपल्याला माहिती आहे आयर्नचं रस्टिंग लगेच होत असतं किंवा आयर्नचं कोरोजन हे इझिली होत असतं. ठीक आहे. तर ते आपण अलाउ जर केलं तर त्याचं जे रस्टिंग आहे किंवा कोरोजन आहे ते आपण काय करू शकतो, त्याला थोडंसं रेजिस्ट करू शकतो. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल दिले इथं स्टील इज अलाइड ऑफ आयर्न. स्टील हे आयर्न सोबत आपण काय करू शकतो, अलाय करू शकतो फॉर रेजिस्टन्स ऑन द कोरोजन किंवा फॉर द कोरोजन ऑफ द आयर्न. आयर्नचं कोरोजन रेजिस्ट करण्यासाठी आपण त्याला स्टील सोबत काय करू शकतो, ऍड करू शकतो किंवा अलाय करू शकतो. नेक्स्ट, टू इन्क्रीज द मॅलेबिलिटी अँड डक्टेबिलिटी. मेटल हा कसा असतो, मॅलेबल असतो आणि डक्टाईल असतो. म्हणजे काय तर तो ठोकून त्याचा पत्रा करता येतो किंवा त्याला ताणून स्ट्रेस देऊन टेन्साईल स्ट्रेंथ त्याची इन्क्रीज करून आपण त्याचा तार बनवू शकतो. हे जे प्रॉपर्टी आहे त्याला म्हणायचं मॅलेबल अँड डक्टाइलिटी. सो प्युअर मेटल हॅव्हिंग हायली मॅलेबल अँड डक्टाईल, देअर मॅलेबिलिटी अँड डक्टाइलिटी कॅन बी डिक्रीज्ड. आता आपल्याला जर जास्त त्याची मॅलेबिलिटी आणि डक्टेबिलिटी नको असेल तर आपण असे मेटल्स त्यामध्ये ऍड करू शकतो की ज्यामुळे मॅलेबिलिटी आणि डक्टेबिलिटी काय होईल, कमी होईल. ठीक आहे. जशी प्रॉपर्टी हवे तशी आपण चेंज करू शकतो बाय द ऍडिशन ऑफ अलाय. नेक्स्ट, बाय अलाउइंग विथ द सुटेबल मेटल्स. आता इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेत की आपण कशासोबत अलाय त्याचं बनवू शकतो. तर फॉर एक्झाम्पल गोल्ड आहे. गोल्ड आणि सिल्वर आर हायली मॅलेबल अँड डक्टाईल. वी कॅन नॉट प्रिपेअर ऑर्नामेंट्स फ्रॉम इट. आता जे गोल्ड आणि सिल्वरचे असतात तर ते त्यांची मॅलेबिलिटी डक्टेबिलिटी जास्त असते. जर आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करायचं असेल एका डिझाईन मध्ये तर ते होत नसते. ठीक आहे. मग त्यामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये कॉपर ऍड करतो आपण. कॉपर डिक्रीजेस द मॅलेबिलिटी अँड डक्टेबिलिटी अँड प्रिपेअर ऑर्नामेंट्स. आता जास्त मॅलेबल आणि डक्टाईल असेल तर तो खूपच चिवट असतो, तो कट करता येत नाही लवकर आणि जरी कट केला तर तो लवकर शेप गेन करत नाही. त्यामुळे आपल्याला सोनं असेल किंवा चांदी असेल त्याची मॅलेबिलिटी डक्टेबिलिटी आपल्याला थोडी कमी करावी लागते, त्यावेळेसच आपल्याला त्याला शेप देता येतो. मग यामध्ये आपण कॉपर ऍड करत असतो सोन्यामध्ये पण आणि चांदी जर पाहिलं तरी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे ऍडिशन आहे ती कॉपरचीच दिसून येते. नेक्स्ट पर्पज फॉर मेकिंग द अलाय इज टू रिड्यूस मेल्टिंग पॉइंट्स. प्युअर मेटल हॅव्हिंग हाय मेल्टिंग पॉइंट. सगळे मेटल्सचे मेल्टिंग पॉइंट हे हायच असतात कधी पण. सो कॅन बी रिड्यूस. आपल्याला मेल्टिंग पॉइंट जास्त नको असेल तर आपण ते रिड्यूस करू शकतो विथ ऍडिशन ऑफ सम सुटेबल एलिमेंट्स. ओके. फॉर एक्झाम्पल प्युअर बिस्मथ. Pure bismuth having the melting point 271 degrees Celsius. But wood metal alloy produced from it by addition of lead. आता हे बिस्मथ जे आहे त्या बिस्मथचा आपण वूड मेटल अलाय बनवणार आहोत. बिस्मथचं काय बनवणार आहोत आपण, वूड मेटल अलाय. आता या वूड मेटल अलाय मध्ये आपण कोणकोणते एलिमेंट्स ऍड केले, त्यामध्ये आपण बिस्मथ मध्ये टीन ऍड केला, लीड ऍड केलं आणि कॅडमियम केलं. MCQ ला विचारलं जाऊ शकेल. हे जे मिक्सचर आहे द ऍडिशन ऑफ लीड, टीन अँड कॅडमियम विथ बिस्मथ द अलाय इज कॉल्ड एज किंवा अलाय इज नेम्ड ऍज. मग वूड मेटल अलाय हे एक ऑप्शन असणार आहे किंवा अनदर ब्रॉन्झ असेल, ब्रास असेल. ठीक आहे. तर हे तुम्हाला दिले असतील ऑप्शन. तर वूड अलाय मध्ये काय काय एलिमेंट्स आहेत. फर्स्ट इज बिस्मथ. इट इज अ बेसिक. वी ऍड into it the lead, tin and cadmium. Then their melting point decreased up to 71 degrees Celsius. Okay. Next, to modify color. मेटल ला डिफरंट कलर देण्यासाठी आपण त्याचं अलाइंग करत असतो. कलर ही स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ मेटल. कलर ही प्रत्येक मेटलची काय आहे तर स्पेसिफिक प्रॉपर्टी. We cannot change color of pure metal, but if we produce alloy, then we can change the color of metal. समजा आपल्याला सिल्वर आहे. ठीक आहे. आता सिल्वरचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर तो ब्लॅकिश पडतो आपल्याला माहिती आहे.
मग सिल्वरला ओरिजिनल जो कलर आहे सिल्वरच कलर म्हणतो आपण त्याला, जो सिल्वर आहे सिल्वरी कलर म्हणतो आपण, म्हणजे चांदीचा जो कलर आहे तो युनिक आहे आणि डिफरंट आहे. नंतर गोल्डला पण त्याचा जो कलर आहे तोच म्हणले, गोल्डला येलो कलर म्हणत नाही आपण, गोल्डन कलर म्हणतो, सिल्वर कलर. तर हे जे प्रॉपर्टी आहेत ह्या मेटल्सच्या ते युनिक आहेत, दुसऱ्या कोणाकडेही त्या प्रॉपर्टीज नाहीयेत, ठीक आहे ना. तर जो सिल्वर आहे आणि जो टिन आहे दोघंही व्हाईट आहेत. पण तुम्ही रोज गोल्ड ऐकला असेल, रोज गोल्ड ऐकलंय का? रोज गोल्ड मुलींनी ऐकलंय का? रोज गोल्ड मुलींना माहित असेल है की नाही. पिंकिश कलरचं गोल्ड असते पहा. जर तुम्ही दुकानामध्ये गेला तर रोज गोल्ड म्हणून एक गोल्ड मिळतं, तर ते काही गोल्ड नसतं, तर त्याच्यामध्ये सिल्वर आणि टिन असतं. तर हे दोघं जर मिक्सचर केले तर आपल्याला त्याचं पिंक असं कलरचं रोज गोल्ड पण म्हणतात किंवा पिंक गोल्ड पण म्हटलं जातं त्याला. नंतर याच्यामध्येच परत ऑक्साईड सारखं एक आता ब्लॅक गोल्ड पण असते बघा, ब्लॅक गोल्ड. तर त्याच्यामध्ये गोल्ड मध्ये आपण सिल्वर ऍड केलेलं असतं आणि सिल्वर आणि टिन पण महागच आहे ऍज कम्पेअर टू तो टिनची आय थिंक व्हॅल्यू सोन्यापेक्षा पण जास्त आहे. त्यामुळे तुम्ही सिल्वर आणि टिन हे जर तुम्ही मिक्स केलं तर तुम्हाला ओरिजिनल गोल्ड पेक्षा पण ह्याची प्राइस थोडी हाय असते. सो इट इज कॉल्ड एज पिंक गोल्ड पण म्हटलं किंवा रोज गोल्ड. मी तर रोज गोल्ड ऐकले, तर पिंक पण त्याला कमर्शियल नेम असेल मे बी. So it is the rose gold is made up of silver and tin. Okay. Next property is to alter the chemical character. Chemical character alter करण्यासाठी म्हणजे त्याची chemical reactivity change करू शकतो आपण by adding the another metals into it. So sodium is reactive, we know that, but NaHG amalgam, ठीक आहे ना. तुम्ही सुरुवातीला मला हे उदाहरण सांगितलेलं बघा अलायचं की अमालगम म्हणजे काय, तर इट इज एन अलाय ऑफ सोडियम अँड Hg means what? Hg मर्क्युरी. मर्क्युरी आहे ना, तर ह्याला म्हणायचं सोडियम अमालगम. सो सोडियम अमालगम इज अलाय which is less reactive while AlHg is more reactive. जर आपण इथं स्लॅश नको आहे, AlHg असं डायरेक्ट घेणार आहोत. Al अल्युमिनियम हा एक मेटल आहे, Hg पण काय मेटल आहे, तर इथं स्लॅश नको आहे, लिहिताना लक्षात ठेवा. AlHg असं कंटिन्यू लिहायचं, जसं तुम्ही NaHg लिहिले आहे. AlHg जो आहे तर हा सुद्धा काय आहे, मोर रिॲक्टिव्ह असतो देन द NaHg. म्हणजे आपण काय केलंय, तर सोडियम आपला ओरिजिनल रिॲक्टिव्ह होता, त्याची रिॲक्टिव्ह पण आहे आणि तो एक्सप्लोजिव्ह पण आहे. सोडियम हा एक्सप्लोजिव्ह आहे, पेट घेते लगेच स्फोट पण होतो त्याचा. सोडियम इज रिॲक्टिव्ह बट NaHg जर आपण तो Hg सोबत जर अलाय केलं, त्याचं Hg आपण त्याच्यामध्ये ऍड केला सोडियम मध्ये, तर त्याची रिॲक्टिव्हिटी कमी होते. आणि अल्युमिनियम काय एवढा रिॲक्टिव्ह नाही, पण तो परत Hg सोबत जर ऍड केला तर तो परत मोर रिॲक्टिव्ह बनतो. म्हणजे आपण त्याची केमिकल रिॲक्टिव्हिटी अल्टर करू शकतो, कमी जास्त जसं पाहिजे आपल्याला तसंही आपण चेंज करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे टू मॉडिफाय मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. अरे याचं एक्सप्लेनेशन दिसत नाही, ठीक आहे, नोट्स मध्ये आहे का पाहूया आपण. याच्यावरून मी पॉइंट वरून सांगू शकते की मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपण चेंज करू शकतो. म्हणजे सपोज आयर्न आहे, मॅग्नेशियम आहे, असे काही इलेमेंट्स आहेत, कॉपर आहे, की ते पॅरामॅग्नेटिक आहेत, त्याचं कन्व्हर्जन आपण डायमॅग्नेटिक मध्ये करू शकतो. इथं काय लिहिणार आहोत, टू मॉडिफाय मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये, की सपोज the first element or first metal contains the magnetic property as a diamagnetic. So we can change by adding some elements, some metal into that. So we can change into from diamagnetic to para and vice versa. Vice versa म्हणजे त्याच्या रिव्हर्स किंवा त्याच्या अपोजिट. पॅराचं मॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिकचं डाय मध्ये करू शकतो, डायमॅग्नेटिकचं पॅरामॅग्नेटिक मध्ये पण काय करू शकतो, आपण कन्वर्ट करू शकतो. And last is the to alter electricity. आता आपल्याला माहिती आहे की मेटल्स जे आहेत ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत, we know that. So but in certain case high electrical resistance metal is required. काही केस मध्ये आपल्याला जे मेटल्स आहेत ते गुड कंडक्टर नको असतात, मेटल पाहिजेत आपल्याला, पण त्यांनी इलेक्ट्रिकल रेजिस्ट करणारे असे मेटल्स पाहिजे असतात काही केस मध्ये आपल्याला. तर आपण काय करतो, इन सच केस प्रिपरेशन ऑफ अलाय इज नेसेसरी. मग आपल्याला अलाय प्रिपेअर करावं लागतं अशा केसमध्ये.
फॉर एक्झाम्पल दिले इथं आपण इलेक्ट्रिसिटी मध्ये सपोज निकेल आहे आपल्याकडे. वी नो दॅट निकेल इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बट निकेल आणि क्रोमियम याचा अलॉय. निक्रोम इज अलॉय ऑफ मेटल हॅव्हिंग हाय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. तो इलेक्ट्रिसिटीला रेजिस्ट करतो किंवा त्याचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स कसा आहे तर हाय असेल. ठीक आहे. सो दीज आर द पर्पज फॉर मेकिंग द अलॉयज. समजलं सगळ्यांना? येस मॅम. ओके. आता आपण सुरुवातीपासून इथून लिहून घेऊया म्हणजे आपलं सगळं कम्प्लीट होईल. ठीक आहे. ह्याच्या अगोदर ह्याच्या आधी काय लिहिले का आपण? फक्त हेडिंग टाकले का? मॅम. सिलेबस लिहायची काय गरज नाही. तुम्ही कंबाईन लिहिले ना सिलेबस? येस मॅम. ठीक आहे. सिलेबस ज्यांनी सुरुवातीला लिहिला नसेल कंबाईन त्यांनी इथं टॉपिकच्या सुरुवातीला लिहिला तरी चालेल. आणि कंबाईन लिहिला असेल तर नको, डबल लिहायची काय गरज नाही. तुम्ही सगळा तिथं सिलेबस पाहू शकता. ठीक आहे. सो राईट डाऊन फ्रॉम द फर्स्ट स्लाइड. Comparison between types of iron. चार कॉलम करा असे. पहिला असेल पॉइंट ऑफ कंपॅरिझन, सेकंड कास्ट आयर्न, थर्ड स्टील अँड फोर्थ इज द रफ आयर्न. Read the first column, points of comparison in which first point composition, spelling correct करा ते, composition. In read on second column, C 2 to 4%, C 2 to 4% means carbon, C means carbon. Sulfur 2 to 3%, phosphorus up to 1%, and supportive. नाही सल्फर वरती झाला आहे. येस, लिहायचं सपोर्टिव्ह अप टू 0.15. Second, steel.
carbon 0.15 to 1.5%. Carbon 0.15 to 1.5%. Sulfur 0.03%. Phosphorus 0.5%. Carbon less than 0.15. Writing rough iron. Carbon less than 0.15%. Second property. Properties म्हणा, त्यामध्ये फर्स्ट क्रिस्टल स्ट्रक्चर. Write the first. In cast iron, it is crystalline. In steel, changes with the carbon percentage, and in rough, it is fibrous. Next, melting point. In cast iron, 1110 to 1250. In steel, 1300 to 1400, and in rough, 1530.
Next, hardness. Cast iron, hard and brittle. Steel, mild, hard and brittle. Rough iron, it is soft. Next, tensile strength. Cast iron, high. Steel, high. Rough, medium. याच्या समोर 5 नको लिहू नका, फक्त medium. Next, malleability and ductability. Cast iron neither malleable nor ductile. Steel malleable and ductile. Next, neither malleable nor ductile. कोण? Cast iron. Steel malleable आणि ductile. Rough iron कसं आहे? Malleable आणि ductile आहे तो पण. पाचवा सॉरी इथं 6th येईल इथं वेल्डिंग. Cast iron cannot, त्याला आपण वेल्ड करू शकत नाही. Steel can be and rough can be easily. हे लिहून झालं? Yes, ma'am. ओके ठीक, पुढचा लास्ट application. Write down in cast iron. For making dies, mold, sorry, dies mold एकत्र लिहायचं, dies mold, comma, machine frames, base of heavy machineries, base of heavy machineries, रोहित फॉर्म भरला का? हो भरला. मला पाठवा की PDF. हा पाठवतो. मला सांगायला बरं. हा सगळ्यांनी भरला ना स्कॉलरशिपचा फॉर्म? मंदार तुम्ही भरला का? PDF घेतली का मंदार तुम्ही? हॅलो, ठीक आहे. रोहित तुम्ही पाठवा. मुलींमध्ये कोण राहिले नाही ना आपल्या बॅच मध्ये आता स्कॉलरशिप फॉर्म भरायचं? मुलींचे सगळ्यांचे झाले ना भरून? Yes, ma'am. ओके ठीक आहे. राईट डाऊन इन कास्ट टाइम. आणि एक्झाम फी पण भरली ना मुलींनी सगळ्यांनी मुलांनी? Yes, ma'am. बरं ठीक आहे. आपण मेंटर सेशनला परत एकदा घेऊया सगळा फॉलो ठीक आहे. कास्ट आयर्न मध्ये लिहा ऍप्लिकेशन. For making dies mold, machine frame लिहिलं, base of heavy machinery, comma, agricultural machines, bed of engines, etc. म्हणजे हेवी जे आहे त्याच्यासाठी कास्ट आयर्न आपण यूज करू शकतो. In steel, right? Rail tracks,
ट्रक्स, ट्रान्समिशन, नंतर टॉवर्स, बार्स, फॉर रेनफोर्समेंट इन RCC, फॉर प्रिपरेशन, क्लच प्लेट, व्हील, नंतर मॅन्युफॅक्चर ऑफ स्प्रिंग्स, ब्लेड्स, हॅमर्स आणि वूड वर्किंग टूल्स. In rough iron, right now, for making small size water pipes, and fitting shed wires, making chains, bolts. Is it over? Yes, ma'am. Okay. Take next slide. Alloys. Write down. Alloy is homogeneous mixture of two or more elements in which they are must be metals. Next. For example, brass is alloy of copper and zinc. Bronze is alloy of copper and tin. Next. Purpose for making alloy. Heading टाका ह्याला. इथे लिहा असं मिडल ला. Write the first purpose. To increase hardness. First, to increase
hardness. Write down in there. Pure metals are soft. Their hardness can be increased by alloying. Their hardness can be increased by alloying it with suitable elements. By alloying it with suitable elements. Next. For example, iron become hard. Iron become hard by addition of small amount of carbon. By addition of small amount of carbon. Next, second, to increase tensile strength. To increase tensile strength. Okay, write in that tensile strength of metal tensile strength of metal can be increased by addition of other element. For example, by addition of 1.1% carbon into steel, tensile strength of iron increased by 10 times. Tensile strength can be increased by 10 times. Next, third, to increase corrosion resistance. To increase corrosion resistance.
Write down. Corrosion resistance of metal can be increased. Corrosion resistance of metal can be increased by alloy formation. By alloy formation. For example, steel is alloy of iron. Steel is alloy of iron. लिहा इथपर्यंत. I have a call. Hello. Zero. Yes, ma'am. Yes, ma'am. हे पण लिहा fourth. To increase malleability and ductility. Ductility. हॅलो मॅडम, हा बोला. तो असाइनमेंट मध्ये क्वेश्चन दिलाय ना फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, तो क्वेश्चन कुठला आहे म्हणजे कुठल्या टाईपचा आहे? कोणत्या टाईपचं म्हणजे आपण घेतलं की तो सिलेबसला. ते सगळ्यात लास्टला घेतलेला तो का? हा बायो बायोडिझेलची डायग्राम आहे ती. बायोडिझेलचा नाही तो मिनरल ऑइल आणि पेट्रोलियम रिफायनिंग ऑइल ऑफ जो क्रूड आहे ऑइल त्याच्यामधला रिफायनिंग मधला प्युरिफिकेशन मध्ये. आणि ती डायग्राम ड्रॉ हॅलो मॅडम. हो हो फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. हा बोला. मुलींमध्ये कोण बोलतोय? बोला मुलींमध्ये कोण बोलतोय? कधीपर्यंत असाइनमेंट कधीपर्यंत सबमिट करायची हो? आज किती दिनांक आहे? 13. 18 तारखेपर्यंत करा. 5 दिवसाचा वेळ देतो मी. ओके मॅडम. ठीक. आणि मॅडम असाइनमेंट सेकंड सिलेक्ट करायची थर्ड करायची? थर्ड. ओके. तिसरे लुब्रिकंटची मी याच्यामध्ये देते. दोन्ही पण 5 दिवसामध्ये सबमिट करा. 18 तारखेपर्यंत. त्याची मी टीचिंग डायरी मध्ये लिंक देते लुब्रिकंटच्या असाइनमेंट. ठीक आहे. हे झालं लिहून? येस मॅम. येस मॅम. नेक्स्ट. मॅडम या असाइनमेंटला 3rd नंबर द्यायचा आहे ना? हो का आणि सेकंड? थर्ड द्यायचा आणि लुब्रिकंटला 2. लुब्रिकंटची पण देते मी. लुब्रिकंटच्या अगोदर सबमिट करा आणि नंतर शेवटच्या दिवशी ह्याची करा.
सबमिट करतात. बट ची आलीच नाही ना अजून हा. असाइनमेंट. मी देते ना आता, आज देते की लेक्चर झालं. हा चालेल चालते. मॅडम हा बोला. हॅलो मॅम हा. मी सबमिट केली असाइनमेंट थर्ड. बरं. ठीक आहे, त्याला थर्डच हे केलं ना नाव. हा थर्डच केली. ठीक आहे, चालेल. ओके, नो प्रॉब्लेम. इज इट ओवर? नो मॅम. हा बरं, ठीक आहे. लिहून झाले की सांगा मग. झालं का? नो मॅम. बरं, ठीक आहे. लिहा तोपर्यंत मी अटेंडन्स 2 absent. कंप्लीट मॅम. ओके. वीस absent.
31, 32 absent. 32 आहे, 31 absent, 34 absent, 34, 35 absent, 34, 35, 43 absent. क्षितिजा आवड, तुमचा रोल नंबर किती आहे क्षितिजा? 35, 43 आहेत खाली, ठीक आहे. 2. रोल नंबर रिनेम करा ते टाका, त्याशिवाय absent त्याशिवाय प्रेझेंट लावणार नाही, लगेच करा. झालं का? येस मॅम. येस मॅम. ठीक. सबसेट नंबर 4, 20, 31 and 34 is equal to all 63. ठीक, मी सोडू. 3 absent आहे, 60 प्रेझेंट आहे. फर्स्ट लेक्चरला बरेपैकी सगळे प्रेझेंट असतात. फर्स्ट सेकंड आणि फर्स्ट सेकंडला असतात बरेपैकी सगळे 60 किंवा 58 पर्यंत असतात. नंतर तिसऱ्या चौथ्या लेक्चरला अटेंडन्स खूप कमी येते. तर आता सरांनी असं सांगितलेलं पहिल्या लेक्चरच्या प्रेझेंटी लावायची नाही, लास्ट लेक्चरची लावणार आहे. आणि सेकंड थर्ड फोर्थ जे ओव्हरऑल असतील प्रेझेंट तेवढीचीच अटेंडन्स लावली जाईल. म्हणजे जे फर्स्ट ह्याला समजा आता 3 मुलं ही अब्सेंट आहेत, 20, 31 आणि 34. आता याच्यामध्ये जर ऍडिशनल ऍड झाले, आता हे 3 अब्सेंट आहेत, ऍडिशनल अजून अब्सेंट जर लागले तिसऱ्या चौथ्या लेक्चरला, तर ती मुलं ह्याच्यातच लावली जातील. पहिले ह्याला पण अब्सेंट लागतील, सेकंडला पण अब्सेंट लागतील, थर्डला, फोर्थला. समजलं का? त्यामुळे पहिल्या लेक्चरला तुम्ही असताय, तिसऱ्या चौथ्या लेक्चरला तुम्हाला हिंडू फिरू वाटतं, कुठे निघून जाता तुम्ही, तुम्हाला काय दुसरी काय कामं करू वाटते ती कॉलेजपेक्षा, तर अशा मुलांची प्रेझेंटी लावली जाणार नाही. फर्स्टला जर तुम्ही प्रेझेंट असाल तरी सुद्धा लास्टला अब्सेंट असाल तर तुमची अब्सेंटीच लावली जाईल. ओव्हरऑल तुम्ही 4 लेक्चरला प्रेझेंट पाहिजे तरच तुमची अटेंडन्स कन्सिडर केली जाणार आहे, असं आम्हाला आमच्या एचओडीने सांगितले. त्यामुळे प्लीज कन्सिडर अँड नोट इट अँड डू इट अकॉर्डिंगली. ओके, नाउ विल स्टॉप हिअर. मेंटर मेंटीचं सेशन आपण घेणार आहोत 4 वाजता घेऊया, ठीक आहे. मी लिंक देते किंवा रेग्युलरच्या ह्याच्यावरती मेसेज करते मी बरोबर 4ला शार्प 4ला, ठीक आहे. विल स्टॉप नाउ.